कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते, माझ्या गोड ताईंचं आणि माझ्या गोड मैत्रिणीचं. तर आज आहे चतुर्थी. तर हा ब्लॉग कालचा आहे, तर तो तुम्हाला आज येणार आहे. तर काल तब्येत बरी नव्हती, त्यामुळं काही ब्लॉग आलेलाच नाही. तर एकदा आता चतुर्थीचं म्हणलं संध्याकाळचं इव्हनिंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. प्लीज ताईंना कंटिन्यू करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथं बघू शकता तुम्ही, मी वरण भाताचा कुकर लावून घेतलेला आहे आणि छान अशी तुरीची डाळ आणि भात आहे तो लावलेला आहे. आणि त्याच्यात सर्व जे पाणी जे राहतं ना धुतलेलं, ते एका पातेल्यामध्ये जमा केलेलं आहे. तर हे पाणी ना आपल्याला झाडामध्ये टाकायचं आहे, तर झाडं पण खूप छान असे वाढतात. तर चला म्हणलं आता कुकर तर लावून दिलेला आहे, तोपर्यंत डाळ भात वगैरे जो आहे तो चांगला शिजतो 2-3 शिट्ट्यामध्ये. तोपर्यंत म्हणलं चला आता पीठ वगैरे भिजून घ्या. तर आजचा मेनू स्पेशल आहे, खूप छान आणि टेस्टी असा. तर नक्की कंटिन्यू करा. तर इथं बघू शकता मी जे रवा असतो ना आपला बारीक रवा, एकदम बारीक रवा घ्यायचा आहे. तर इथं अंदाजे 2 वाट्या रवा घेतलेला आहे आणि आपलं गव्हाचं पीठ जे आहे ना ते घेतलेलं आहे आणि छान असं मळून घेते. त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि खाण्याचा जो सोडा असतो ना आपला तो घातलेला आहे. आणि छान असं कणिक आहे ना ते घट्ट असं एकदम छान, एकदम असं म्हणजे घटसर असं आपण पुरीला कसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे. छान असं तिमून छान असं मळायचं आहे. तर इथं छान असं मळून घेतलेलं आहे आणि 10-15 मिनटं त्याला द्यायचे आहे छान असे भिजवायला. तर इथं भिजून वगैरे ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून दिलं त्याच्यावरती. त्यानंतर चला मला आज छान असं मस्त ना काळ्या मसाल्याचं वरण बनवायचं आहे. तर रोज कसं आपण हिरव्या मिरचीचं वरण बनवतो किंवा मग लाल मिरचीचं असं बनवत असतो सांबारसारखं. तर इथं मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर हे वरण ना खूप छान लागतं आणि टेस्टी लागतं. तर आमच्या इथं तर सर्वांनाच आवडतं. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे, तुम्ही प्लेटीत बघू शकता. तिथं धने आहेत ना आपले, ते धने घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता. कारण मुलांना कढीपत्ता वगैरे जास्त खातच नाही, भाजीमध्ये टाकलं की तो काढून टाकतात. त्यामुळे थोडासा कढीपत्ता घेतला ना आणि आपण छान असं मसाल्याच्या भाज्या वगैरे बनवतो किंवा साध्या शेंगदाण्याच्या वगैरे बनवतो. तर मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगू का, आमच्या इथं शेंगदाण्याचा कूट जो असतो ना तर साधारणच भाज्या असतात आणि कधी कधी अशा मसाल्याच्या भाज्या बनवतात. तर ग्रेव्हीच्या वगैरे जास्त नसतात, फक्त छोले बनवले, पनीर बनवलं किंवा व्हेज मराठा वगैरे बनवले ना तर त्याच्यामध्येच वापरत असतात. तिथं बघू शकता खोबरं आहे आणि कांदा पण छान असा साईडला तुम्ही बघितलाच असेल की मी कांदा पण छान असा भाजून घेतलेला आहे. आणि इथं धने पण छान असे भाजून घेते थोडंसं तेल टाकून. त्यानंतर इथं जे आपण कणिक मळवलेलं होतं ना तर त्याचे छान असे ना तुम्ही बघितलंच असेल मी कसं केलेलं आहे. तर आपण चपाती वगैरे बनवतो त्याच्यामध्ये उंड्यामध्ये कसं तेल वगैरे घालतो, तर त्याच पद्धतीने बनवून पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये उकळायला टाकलेलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त असे फुगले. तर इथं बघू शकता तुम्ही छान असे फुगून मस्त असे छान मी तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीने हे शिजलेले आहेत. तर इतका वेळ नसतो, व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे असं थोडंसं दाखवावं लागतं. तर ते पण छान असे शिजलेले आहे. तर चला म्हणलं आता छान असे वरणाला फोडणी देऊन घ्यावा. तर इथं बघू शकता तुम्ही की त्याच्यामध्ये पातेलं घेतलेलं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि जिरे मोहरी टाकलेले आहे आणि जो मी मसाला बनवला होता ना छान असं ग्राइंड करून घेतलेला आहे मिक्सरला लावून. तर इथं काळा मसाला आहे ना तो छान असा तयार झालेला आहे आणि तो चांगला असं परतून द्यायचा छान मस्त असं तेल सुटूस. तर अशा पद्धतीने भाज्या बनवलेल्या ना खूप छान आणि टेस्टी लागतात. तर इथं जे आपले रोजचे जे मसाले राहतात ना ते मसाले मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. तर हे बघू शकता तुम्ही. त्यानंतर फोडणी दिली वरणाला आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी मस्त अशी तरी आलेली आहे. तर वरण पण साईडला ठेवून दिलं आहे उकळायला. त्याला म्हणलं वरण उकळतं तोपर्यंत छान आपण ते उंडे वगैरे जे आहे ना ते छान असे उकडून घेतलेले होते. तर मी इथं बनवणार आहे डाळबट्टी. तर छान असे ते बघू शकता तुम्ही उंडे वगैरे जे आहे ना ते छान असे उकडलेले आहेत. तर चला इथे सर्व जे आहे ना ते गरम गरमच कापून घेते, गार झाल्यावर ना तर कापल्याच जात नाही. त्याच्यामुळे छान म्हटलं चला आता छान गरम आहे तोपर्यंतच कापून घेते. आणि तेल पण साईडला ठेवलेलं आहे तापायला. तर तेल पण तापतं तोपर्यंत चला हे छान असे कट करून घेते. तर आपल्याला छोटी मोठी जी साईज लागते ना आपल्याला जशी आवडते ना तसं आपण करू शकतो.
तर इथं वरण पण छान असं उकळी फुटलेली आहे वरणाला. तर चला आता इथं गॅस वगैरे जे आहे ना ते बंद करून टाकते आणि इथं बट्टे वगैरे जे आहे ना त्या पण तळून घेते. तर इथं बघू शकता तुम्ही तळलेले आहेत, तर त्या काढून घेते आणि साईडला पण वरण झालेलं आहे. तर आता आज उपवास असल्यामुळे लवकरच भूक लागलेली आहे सगळ्यांनाच. तर चला आता गरमागरम आहे ना सर्वांना वाढून वगैरे देते. त्याआधी 1-2 घाणे जे आहे ना ते तळून घेते म्हणलं, कारण मग मुलांना पण भूक लागते. आणि शक्यतो जास्त उपवास जर असला तर आमच्या घरात सर्वांनाच उपवास राहतो. तर त्यामुळे काय स्वयंपाक वगैरे काही सकाळी बनवलेला नव्हता. तर चला आता इथं वाटे वगैरे जे आहे ना ते पण चांगल्या अशा तळून घेतलेले आहे आणि जिरा राईस बनवलेला आहे. तर कोथिंबीर नव्हती माझ्याकडे म्हणून साधं सिंपलच बनवलेलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही किती छान आणि स्पेशल अशी आमची थाली तयार झालेली आहे. तर तुम्ही पण या छान असं गरमागरम डाळबट्टी खायला. तर खूप छान आणि टेस्टी अशी झालेली आहे. तर बघू शकता खुसखुशीत आणि एकदम मस्त अशी नरम झालेली आहे. तर झालं तर असंच काय नवीन व्हिडिओमध्ये भेटू उद्या.